गुड मॉर्निंग मित्रांनो. तो तर आज आपण द सिक्रेटमधील चॅप्टर 4 वाचणार आहोत. नाव आहे प्रभावी प्रक्रिया. द सिक्रेटची प्रभावी प्रक्रिया कसं काम करते. तर डॉक्टर जो विटॉल म्हणतात, अनेक लोकांना असं वाटते की वर्तमान परिस्थितीत अडकलेले आहेत. अनेक लोकांना असं वाटतंय की ते वर्तमान स्थितीत अडकलेले आहेत, कैद आहेत. परिस्थितीनं त्यांना पुरतं जखडून टाकलेलं आहे, ज्यातून ते बाहेर पडूच शकत नाहीत. तुमच्यावर कोणतीही परिस्थिती ओढावलेली असो, ही तर फक्त वर्तमान स्थिती आहे. जेव्हा तुम्ही रहस्य उपयोगात आणायला सुरू कराल, त्यावेळी ही सध्याची बिघडलेली परिस्थिती नक्कीच बदलेल. मनुष्य स्वतःला बदलू शकतो, निश्चित बदलू शकतो. स्वतःच्या नशिबावर हुकूमत गाजवू शकतो. आपलं नशीब बदलू शकतो, घडवू शकतो. जीवनाविषयी मुक्त आणि जागरूक मनानं विचार करणारा प्रत्येक विवेकी तत्त्वज्ञानी विचारवंत शेवटी याच निष्कर्षापर्यंत पोहोचला आहे. असे कोण म्हणतात? ख्रिस्तियन डी लार्सन. लिसा निकोल्स म्हणतात, जेव्हा तुम्हाला तुमची परिस्थिती बदलावी असं वाटतंय, तेव्हा पहिली गोष्ट ही की तुम्ही तुमचे विचार बदलले पाहिजेत. तुम्ही तुमचे विचार हे बदललेच पाहिजे. तुम्हाला आलेली पत्र पाहताना बिल देणी असणारच अशा अपेक्षेनेच किंवा भीतीने तुम्ही जर ती पाहत असाल, तर अगदी स्पष्ट ते बिलच असतील. माझ्यावर कर्ज असणार का? माझ्यावर किती कर्ज आहे? आणि ते वाढतच जाणार आहे. कारण तुम्ही तसाच विचार करता की तुम्ही नेहमी कर्जाचाच विचार करता. तर निसर्ग नियमानुसार तुमच्यावरती कर्ज हे वाढतच जाणार आहे. अपेक्षा ही अत्यंत प्रबळ सामर्थ्यशाली अशी आकर्षण शक्ती आहे. कारण ही शक्ती अपेक्षित गोष्टींना तुमच्याकडे खेचते. बॉब प्रॉक्टर म्हणतात तसं, इच्छा तुम्हाला हव्या त्या गोष्टीशी जोडते. अपेक्षा ती गोष्ट तुमच्या जीवनात आणते. आणि ज्या नको आहेत त्यांची चुकून देखील अपेक्षा करू नका. ज्या गोष्टी तुम्हाला नको आहेत त्याची मनात किंचितही अपेक्षा करू नका. काय मग आत्ता या क्षणी कसला विचारात आहात? कोणती अपेक्षा करतायत? जेम्स रे म्हणतात, बहुतेक लोक त्यांच्या वर्तमान परिस्थितीकडे पाहून स्वतःशी म्हणतात, अच्छा मी असा आहे. खरं म्हणजे तुम्ही असे नाही आहे, तुम्ही असे होता. नाही कळलं? म्हणजे सध्या जी तुमची स्थिती आहे ती तुमच्या पास्टमध्ये जे तुमचे विचार आहेत त्याचं रिफ्लेक्शन हे आहे. आपण आता जे काही आहोत, जसे आहोत ते आपल्या विचारामुळेच आहोत. बुद्ध इसवी सन पूर्व 563 ते 483. बुद्धांची बुद्धांची एक शिकवण आहे की आपण आत्ता जे आहोत, जसे आहोत ते आपल्या विचारामुळेच आहोत. मी तुम्हाला अशी एक पद्धत सांगणार आहे जी एक महान शिक्षक नेव्हिल गोदारी यांनी 1954 दिलेल्या एका भाषणात सांगितली होती. या भाषणाचं शीर्षक होतं द प्रूनिंग शेअर्स ऑफ रिव्हिजन. या पद्धतीचा माझ्या जीवनावर खूप खोलवर परिणाम झाला. नेव्हिल असं सांगतात की रोज रात्री झोपी जाण्यापूर्वी तुम्ही दिवसभरातील घटनाबद्दल विचार करा. जर एखादी घटना किंवा क्षण तुम्हाला हवा तसा मनासारखा नसेल तर तो पुन्हा तुमच्या मनात हव्या त्या ढंगने रिप्लाय करा. कल्पनेत साकार करा. इतकं छान की तुम्ही रोमांचित होऊन जाल. जेव्हा तुम्ही तुमच्या मनात काल्पनिक स्तरावर या घटना पुन्हा पुन्हा करता तेव्हा तुम्ही त्या दिवसातील चुकीची फ्रिक्वेन्सी डिलीट करू टाकता, साफ करून टाकता आणि आता नवीन मनासारखी फ्रिक्वेन्सी आणि संकेत उद्यासाठी प्रक्षेपित करता. कारण आता जाणीवपूर्वक हेतुता नवी चित्र, नव्या प्रतिमा भविष्यासाठी बनवले आहेत. अशा प्रकारे प्रतिमा बदलण्यास कधीच उशीर झालेला नसतो. नव्या प्रतिमा निर्माण करून तुम्ही आजही स्वतःला नवजीवन देऊ शकता. चला मग उशीर कशाला करताय? कृतज्ञता एक सामर्थ्यशाली पद्धत. कृतज्ञता
डॉक्टर जो विटाल म्हणतात, कृतज्ञता ही तुमच्या संपूर्ण मनाला ब्रह्मांडातील रचनात्मक शक्तींच्या अगदी समीप घेऊन जाते. वैश्विक शक्तींच्या सृजनात्मक ऊर्जेशी एकरूप करून टाकते. हे ध्यानात घ्या. तुम्हाला खात्री पटेल की हे सत्य आहे. म्हणजे आपण आपल्याजवळ ज्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल जर कृतज्ञ जर असाल, जर तुम्ही त्याच्याबद्दल कृतज्ञता जर व्यक्त करत असाल, तर तुमची कृतज्ञता ही ब्रह्मांडाची जी पॉझिटिव्ह ऊर्जा आहे, जी अपार अशी ऊर्जा आहे, त्याच्याशी कनेक्ट होते आणि तुम्हाला हव्या त्या गोष्टी तुम्ही मिळवू शकता. मार्शी शिमॉक म्हणतात, कृतज्ञता हा जीवनात शुभ घटना, चांगल्या गोष्टी आणण्यासाठी अचूक उपाय आहे. तर डॉक्टर जॉन ग्रे म्हणतात, हे मानसशास्त्रज्ञ, लेखक आणि आंतरराष्ट्रीय वक्ता आहेत. प्रत्येक पुरुष एक गोष्ट जरूर करतो. त्याची पत्नी जेव्हा तो करत असलेल्या छोट्या छोट्या गोष्टीबद्दल प्रशंसा करते, कृतज्ञता दर्शवते, तेव्हा तो काय करतो? त्याला त्या गोष्टी आणखी कराव्याशा वाटतात. बाबत नेहमीच असं घडतं. कृतज्ञता प्रोत्साहित करते, सहकार्य देण्यास भाग पाडते, सहयोग आकर्षित करते. डॉक्टर जॉन डिमॉर्टिन म्हणतात, ज्या ज्या गोष्टीबद्दल आपण विचार करतो आणि कृतज्ञता व्यक्त करतो त्या त्या आपण निर्माण करतो. म्हणजे आपण जर एखाद्या गोष्टीबद्दल कृतज्ञता जर व्यक्त करत असू, तर आपण काय करतोय की पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सी, सकारात्मक फ्रिक्वेन्सी आपण या ब्रह्मांडामध्ये फेकतोय. कशासाठी? तर ज्या आपल्याला चांगल्या गोष्टी हव्यात त्याला आकर्षित करण्यासाठी. जेम्स रे म्हणतात, कृतज्ञतेचा मानसिक व्यायाम हा माझ्या बाबतीत खूपच सामर्थ्यशाली आणि परिणामकारक ठरला आहे. रोज सकाळी मी जागा होतो आणि मनात म्हणतो धन्यवाद. रोज सकाळी माझी पावलं जमिनीवर टेकतात तेव्हा मी म्हणत असतो धन्यवाद. नंतर मग ब्रश करताना आणि सकाळचे नेहमीचे काम आटोपताना देखील मी त्या सर्व गोष्टी आठवत राहतो ज्याबद्दल मी कृतज्ञ आहे. हे सर्व मी उगीच करायचं म्हणून नाही करत, तर अत्यंत जाणीवपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो. या भावना ब्रह्मांडात प्रक्षेपित करतो, जीवनातील सर्व चांगल्या गोष्टीचा अनुभव घेतो. तर लेखक म्हणतात की हे एक दुसरं प्रभावी माध्यम आहे की आपण कुठल्या फ्रिक्वेन्सीवरती आहोत हे जाणण्यासाठी. जर तुम्हाला सकारात्मक फ्रिक्वेन्सीवरती यायचं असेल, तर तुमच्याजवळ कुठल्याही ज्या गोष्टी आहेत त्याबद्दल कृतज्ञ राहा. कृतघ्न नको, कृतज्ञ राहा. तर विचार करा, आज माझ्याकडे 2 डोळे आहेत. मी कृतज्ञ आहे. मी या जगाचा, या ब्रह्मांडाचा मी आभारी आहे. माझ्याकडे 2 हात आहेत. माझ्याकडे चांगली देहयष्टी आहे. मी एकदम हेल्दी आहे. या सर्व गोष्टीसाठी मी कृतज्ञ असायला पाहिजे. काही जर तुम्ही जर दवाखान्यामध्ये गेला तर एकाला 1 डोळा नाही आहे, कुणाला 2 डोळे नाही ते, तर त्यांच्या अपेक्षा आपण या ब्रह्मांडाचे नक्कीच कृतज्ञ असायला पाहिजे. तर याच्यामुळे काय होईल की मित्रांनो, आपली जी सकारात्मक ऊर्जा आहे ती आपण ब्रह्मांडात पाठवू आणि त्याने काय होईल की सकारात्मक सकारात्मक ऊर्जाही आकर्षित केली जाते. असं रहस्य नियम आहे. तर मित्रांनो, आज आपण चॅप्टर 4चे काही पेजेस वाचले आहेत आणि त्याच्यामध्ये महत्त्वाची जे 2 मुद्दे त्यांनी सांगितलेले आहेत की प्रभावी प्रक्रिया कशी काम करते, म्हणजे कृतज्ञता किती सामर्थ्यशील आहे याचं त्यांनी विवेचन केलेलं आहे. तर मित्रांनो, तर तुमच्याजवळ ज्या काही गोष्टी आहेत तुमच्याकडे, माझ्याकडे आज 1 लाख बँक बॅलन्स आहे, माझ्याकडे 50 लाख बँक बॅलन्स आहे, माझ्याकडे 10,000 बँक बॅलन्स आहे, त्याच्याबद्दल कृतज्ञ राहा. तुमची शरीरयष्टी किंवा तुम्ही हेल्दी आहे, तुम्ही निरोगी आहे, त्याच्यासाठी या ब्रह्मांडाचे कृतज्ञ राहा. तर मित्रांनो, भेटूया पुन्हा उद्या. धन्यवाद.